सर्किटचे प्रकार बघतोय आपण. इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय आपल्याला माहित पाहिजे. ओके, आपला चॅप्टर ओहम्स लॉ चालू झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम काय समजलं पाहिजे, इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय समजलं पाहिजे आपल्याला. इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे इलेक्ट्रिक करंटचा मार्ग पूर्ण होण्याच्या क्रियेला आपण काय म्हणू शकतो, इलेक्ट्रिक सर्किट. बरोबर आहे. तर इलेक्ट्रिक सर्किट मध्ये बघा आपल्याला जे लागतं ते काय काय लागतं बघा. पहिल्यांदा सोर्स लागतं, त्याच्यानंतर काय लागतं आपल्याला, लोड लागतो, त्याच्यानंतर वायर्स लागतात, त्याच्यानंतर कंट्रोलिंग डिव्हाइस लागतं, आणि काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रोटेक्शनचं जे डिव्हाइस आहे, प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस जे आहे ते एमसीबी आणि डबल पोल एमसीबी. हा डबल पोल एमसीबी आला, लक्षात येते तुमच्या. त्याच्यानंतर हा सिंगल पोल एमसीबी आहे जोडलेला आहे. ओके, सप्लायच्या सिरीज मध्ये काय जोडलेलं आहे आपण, एमसीबी जोडलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय जोडलेलं आहे, सप्लायच्या पॅरल मध्ये काय जोडतो, व्होल्टमीटर जोडतो. काय जोडलेलं आहे, सप्लायच्या पॅरल मध्ये काय जोडलेलं आहे, व्होल्टमीटर. सप्लायच्या सिरीज मध्ये काय जोडलेलं आहे, तर सप्लायच्या सिरीज मध्ये नेहमी आपण काय जोडतो, एमसीबी जोडतो. काय जोडतो सिरीज मध्ये, एमसीबी. एमसीबी ह्या सिरीज मध्ये, बरोबर का. फ्यूज अथवा एमसीबी हा जो आहे, हे जे एक्सेसरीज आहे, हा तो कोणता आहे, तर प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आहे. ओके, तर त्याच्यानंतर काय आहे, सप्लायच्या पॅरल मध्ये आपण काय जोडलेलं आहे, व्होल्टमीटर आहे, आणि या व्होल्टमीटरचं रिडिंग काय आहे, 0 to 300 व्होल्ट आहे. किती आहे, 0 to 300. ओके, त्याच्यानंतर सप्लायच्या सिरीज मध्ये आपण काय जोडलेलं आहे, एमीटर जोडलेलं आहे, 0 to 1. ओके, त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, नियंत्रक साधन म्हणजे बघा कंट्रोलिंग डिव्हाइस याच्यामध्ये पडतो. हा साधा स्विच आहे, वन वे स्विच आहे. कोणता स्विच आहे, वन वे स्विच आहे. त्याच्यानंतर आपण काय जोडलेलं आहे, लॅम्प लोड इत्यादी सर्व एक्सेसरीज. बरोबर आहे का. सर्किटला विद्युत ऊर्जा, बघा इलेक्ट्रिक सर्किटला, या सर्किटला विद्युत ऊर्जा पुरवण्याचं काम कोण करतं, लक्षात येते तुमच्या. इलेक्ट्रिक सर्किटला विद्युत ऊर्जा पुरवण्याचं जे साधन असतं त्या साधनाला काय म्हणायचं, सोर्स असे म्हणू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल त्या सोर्सचं काय घेऊ शकतो, बॅटरी घेऊ शकतो, जनरेटर घेऊ शकतो, मेनस्विच घेऊ शकतो. लक्षात येते का. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये या इलेक्ट्रिक सर्किट लोड काय लागणार आपल्याला, लोड. आता लोड कशाला म्हणायचं हे आपल्याला काय करायचं, समजून घ्यायचं आहे. विद्युत ऊर्जेचं अन्य ऊर्जेमध्ये इस्त्री लावली तर इस्त्री काय होणार, गरम होणार. इस्त्री म्हणजे काय, आयर्न लावल्यानंतर काय होणार, गरम होणार. लक्षात आलं. त्याच्यानंतर आपल्याला काय लागतात, वायर्स लागतात. ते काय आहेत, सगळे वायर्स आहेत. वायर्स म्हणजे काय, कंडक्टरवरती काय इन्सुलेशन चढवलेलं जातं, बरोबर आहे का. त्याला आपण काय म्हणू शकतो, वायर्स म्हणू शकतो. आणि वायर्स आपल्याला ते काय असतं, ते म्हणजे वायर्स. सोर्स आणि लोडला जोडण्यासाठी जे लागतं ते काय, वायर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं मी तुम्हाला, नियंत्रित साधन. नियंत्रित साधन काय सांगितलं, हा स्विच. काय सांगितलं, स्विच. हा स्विच आहे. हा काय वन वे स्विच आहे. चालू आणि बंद करण्यासाठी याचा यूज करू शकतो आपण, बरोबर आहे का. कोणताही लोड चालू करू शकतो आणि बंद करू शकतो. हे झालं नियंत्रक. काय बटन म्हणजे स्विच आहे. लक्षात आलं का. याचं जे कनेक्शन आहे, याचा टर्मिनल, इथं 2 टर्मिनल असतात. खालच्या टर्मिनलला आपण फेज वायर जोडू शकतो, वरच्या टर्मिनलला आपण काय जोडू शकतो, हाफ वायर जोडू शकतो. आणि हे हाफ वायर कशात दिलेलं आहे, होल्डरमध्ये दिलेलं आहे. ओके, होल्डरमधील दुसरी जी वायर आहे ते न्यूट्रल वायर आहे, निळी वायर. ते व्होल्टमीटरच्या एका टर्मिनलला देऊन न्यूट्रल वायर कम्प्लीट सर्किटला पूर्ण केलेलं आहे. त्याच्यानंतर ही फेज वायर आहे. ही फेज वायर काय केलेलं आहे, एमसीबी मार्फत घेतलेलं आहे व्होल्टमीटर. व्होल्टमीटर पासून ॲमीटर, आणि ॲमीटर पासून स्विच पासून काय, होल्डरला जाऊन सर्किट. इलेक्ट्रिक सर्किट मधून करंट वाहतं. काय होतं, आणि या करंट वाहणाऱ्या, बघा करंट वाहणाऱ्या करंटच्या कार्यावरून सर्किटचे प्रकार पडतात. काय पडतात, प्रकार पडतात. आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम काय होतं, क्लोज सर्किट. काय पडतो, क्लोज सर्किट. नंतर अपूर्ण सर्किट. नंतर काय बघायचं, क्लोज सर्किट बघायचं. आता क्लोज सर्किट म्हणजे काय बघा, सप्लाय. बघा इलेक्ट्रिक करंट, जो इलेक्ट्रिक करंट आहे सप्लाय सोर्सच्या फेज टोकापासून, काय फेज टोक किंवा फेज स्विच पासून काय जोडलेलं आहे, तर लॅम्प. आणि लॅम्प पासून बघा दुसरे टोक जे जोडले आहे ते न्यूट्रल वायरला जाऊन आपलं सर्किट काय केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. आणि अशा सर्किटला आपण काय म्हणू शकतो, पूर्ण सर्किट. पूर्ण सर्किटला आपण क्लोज सर्किट म्हणू शकतो.
लक्षात आलं का? आणि क्लोज सर्किटचं फॉर एक्झाम्पल काय, आपण स्विच चालू केला, आपण काय केलं, स्विच चालू केलं. स्विच चालू केल्यानंतर काय होतं, लॅम्प चालू. स्विच चालू केला की मोटर चालू होतं, मोटर चालू केलं. ओके, तर लाईन टेस्टर आहे आपल्याकडे सर्वांच्याकडे. लाईन टेस्टरनं बघा हा जो स्विच आहे, स्विच चालू करू शकतो आपण. या स्विच मध्ये बघा एमसीबी, डबल पोल एमसीबी आहे. एमसीबी मध्ये काय आलाय, सप्लाय आलेला आहे का, इथं आलेला आहे. ओके, आता इथं ऑन केलं तर वरती सप्लाय येणार इथं, बरोबर आहे का. याच्यातून एक फेज वायर इथं दिलेलं आहे एमसीबीचं कनेक्शन. बघा एमसीबी पासून इथं बघा इथं बंद केलेलं आहे, इथं एमसीबीच्या इन कमरला आलेला आहे. इन एमसीबीचा आउट गोईंग जो आहे हा टर्मिनल आहे, इथं सप्लाय येते का, नाही, काय येत नाही, तर एमसीबी ऑफ आहे. एमसीबीचा इन कमर आहे. ओके, त्याच्यानंतर इथं आउट गोईंग आहे, आउट गोईंगला इथं आलेला आहे. त्याच्यातून काय केलेलं आहे, व्होल्टमीटरला जाऊन ॲमीटरला जोडलेलं आहे. ॲमीटरच्या सिरीजमध्ये ही फेजची वायर आहे, इथंपर्यंत सप्लाय आलाय का, बघा आला सप्लाय. आता हा स्विच मध्ये येणार का, नाही आला अजून, तर इथं स्विच चालू केला की हा लॅम्प काय होणार, पेटणार, बरोबर आहे का. हा लॅम्प काय झाला, चालू झालाय. म्हणजे हे सर्किट जे आहे ते काय, कोणतं, क्लोज सर्किट. लक्षात आलं, क्लोज सर्किट. त्याला काय बघायचं आहे, तर अपूर्ण सर्किट बघायचं आहे. कोणतं सर्किट, अपूर्ण सर्किट. म्हणजे ओपन सर्किट बघायचं आहे. तर ओपन सर्किट बघा, ओपन सर्किट बघत असताना ओपन सर्किट कशाला म्हणायचं आपण, तर इलेक्ट्रिक करंटचा मार्ग, काय, इलेक्ट्रिक करंटचा मार्ग सप्लाय, बघा सप्लाय सोर्स पासून पॉझिटिव्ह म्हणजे फेज टोकापासून निगेटिव्ह टोकापर्यंत जात असताना, निगेटिव्ह म्हणजे न्यूट्रल टोकापर्यंत जात असताना मध्येच कुठेतरी काय होतं, त्याचं वायर खंडित होतं किंवा कट होतं. मध्येच कुठेतरी काय होतं, खंडित होतं. वायर काय होतं, खंडित होणं म्हणजे काय, कट होणं. सप्लाय कट झाला म्हणजे काय झाला, तो ओपन झाला. काय झाला, ओपन सर्किट झाला. हा, वायर कट झाली म्हणजे काय, ओपन सर्किट. याचा अर्थ म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल काय सांगू शकतो आपण, स्विच ऑफ असणे. ओके, होल्डरमधील एखादी वायर कट झाली असेल किंवा एखादी वायर काय झालेलं आहे, इथं जॉईंट जोडलेलं आहे, इथं कट झाली असेल, इथं जर कट झाली तर काय होऊ शकतं, ओपन सर्किट होऊ शकतो, बरोबर. आता हा क्लोज सर्किट आहे, तर आता आपल्याला काय करायचंय, हे काय करायचंय, ओपन सर्किट जर करायचं झालं तर बघा इथं ही वायर आहे आणि ही वायर आपण काढली अशी. ओके, काय झालं, ओपन सर्किट झालं. काय झाला, ओपन सर्किट झाला. आणि आपल्याला काय करायचं, ह्याला क्लोज सर्किट करायचं आहे. हे झालं क्लोज. ओपन केव्हा, वायर कट झाली तर काय झाला, ओपन झाला. स्विच बंद झाला असेल तरी सुद्धा काय झालं, ओपन झाला. होल्डरमध्ये वायर निघाली असेल तरी सुद्धा काय झालं, ओपन झाला. तर ह्या ओपन सर्किटचा जो रेजिस्टन्स असतो, काय असतो, ओपन सर्किटचा जो रेजिस्टन्स असतो तो अनंत असतो, म्हणजे इन्फिनिटी असतो. का, ओपन सर्किटचं काय असतं, त्याला करंट वाहण्यासाठी मार्ग असतो का, करंट एकदम शून्य असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये रेजिस्टन्स काय असतो, इन्फिनिटी असतो. इन्फिनिटी म्हणजे काय, अनंत. ओपन सर्किटचा रेजिस्टन्स किती असतो, परीक्षेला तुम्हाला प्रश्न येतो की ओपन सर्किटचा रेजिस्टन्स किती असतो, अनंत. हेच उत्तर ठेवायचं. अनंत म्हणजे काय, इन्फिनिटी. लक्षात आलं. तिसरं सर्किट जो आहे तो आपला कोणता आहे, शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किट कशाला म्हणायचं, फेज आणि न्यूट्रल. लोड शिवाय प्रत्यक्ष एकत्र येणं, काय म्हणतो मी, लोड शिवाय प्रत्यक्ष एकत्र येणं, या सर्किटला आपण काय म्हणू शकतो, याच्यामध्ये काय नसतं, लोड मध्ये नाही, विदाउट लोड. फेज आणि न्यूट्रल एकत्रीकरण, याला काय म्हणायचं, शॉर्ट सर्किट. आपण इथं बघायचं, आपण शॉर्ट सर्किट करू. ओके, जर क्लिक झाला ठीक, नाहीतर बघूया. ठीक आहे, इकडे लक्ष द्या सर्वांनी. स्विच चालू आहे, एक सेकंड. सप्लाय येतो, तर याच्यामध्ये जर शॉर्ट झाल्यानंतर काय होणार, त्याला लोड आहे, लोड आहे का याच्यामध्ये, विदाउट लोड. फेज आणि न्यूट्रल प्रत्यक्षरित्या एकत्र करणं म्हणजे काय, शॉर्ट सर्किट, बरोबर का. इकडे लक्ष द्या सर्वांनी. आता हे फेज आहे आणि हा काय, न्यूट्रल आहे. आपण काय करतो, डायरेक्ट विदाउट लोड काय करतो, डायरेक्ट काय करतो, झालं, शॉर्ट झाला, ओके, ट्रिप झाला, इथं बघा. शॉर्ट सर्किट झाल्यानंतर आपण काय केलं, आपण बघा हे शॉर्ट सर्किट झालेलं आहे. ओके, शॉर्ट सर्किट झाल्यानंतर सगळा ट्रिप झाला आणि ट्रिप झाल्यानंतर बघा शॉर्ट सर्किटमध्ये करंट वाहण्यास जो विरोध असतो तो अत्यंत काय असतो, कमी असतो. विरोध काय असतो, कमी असल्याने सर्किटमधून काय होतं, प्रचंड करंट वाहतो, बरोबर. त्यामुळे फ्यूज एमसीबी काय होतं, याच्यामध्ये ट्रिप
लक्षात आलं का? एमसीबी फ्यूज काय होतं? ट्रिप होतं. आणि ट्रिप झाल्यानंतर काय होतं? होणाऱ्या पुढील धोकादायक जे घटना होतात ते काय होतात? कमी होतात. आणि अशा वेळी जर ट्रिप नाही झालं काय होतं? अशा वेळी ट्रिप नाही झालं तर काय होतं? वायरीचं इन्सुलेशन काय होणार? पागळणार. परिणामी काय होणार? शॉर्ट सर्किट होऊन काय होणार? आग लागण्याची शक्यता असते. बरोबर आहे का? तर आता याच्यामध्ये काय समजलं तुम्हाला? या तिन्ही गोष्टीवरून काय समजलं? हे बारीक बघितलं आपण. याच्यामध्ये काय बघितलं? व्होल्टेज बघितला, करंट बघितला आणि रेजिस्टन्स बघितलं. या तिन्हींचं अस्तित्व याच्यामध्ये दिसलं आपल्याला. व्होल्टेज, करंट आणि काय? रेजिस्टन्स. या तिन्हींचं काय अस्तित्व आहे हे समजलं. आणि याच्यावरून काय केलं तयार? तर ओम्स लॉ काढलेला आहे याच्यावरून. ओके. आणि ओम्स लॉ काय आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये समजावू. तर तोपर्यंत आपण थांबूया.